माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आजचा हा विषय खूप सेन्सिटिव्ह होणार आहे, कारण सध्याचे जे आपले संभाजीनगर म्हणजे गंगापूर विधानसभेचे जे आमदार आहेत प्रशांत बंब यांनी जे विधान केलं, जे बेवाक्य की 18 वर्षाच्या मुली झाल्यानंतर पळून जातात, 21 वर्षाची मुलं झाल्यानंतर पळून जातात. मला सांगा, तुम्ही ज्यावेळी किती ऑब्झर्वेशन आहे तुमचं महाराष्ट्रामध्ये की आज काय सगळ्याच मुली 18 वर्षाच्या झाल्यानंतर मुलं 21 वर्ष झाल्यानंतर पळून जातात. मग यांचं मतदान कशासाठी पाहिजे तुम्हाला? जर तुम्हाला यांचं 18 वर्षानंतर मतदान पाहिजे तर तुमचं ऑब्जेक्शन काय? मला सांगा, जर 30 वर्षाची मुलगी असेल आणि 35 वर्षाचा मुलगा असेल, त्यांना जर मुलं झाली तर कधी शिकणार, कधी त्यांचं भवितव्य होणार? तुम्ही बेथोकपणे काहीही बोलता. तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नात 2020 मध्ये खायके पान बनारसवाला या गाण्यावर थिरकले आणि शिक्षकांबद्दल नाही ते अरबच्चे बोलवता. शिक्षक हा मुद्दा आहे, म्हणजे ज्याने समाज घडवला, ज्याने परिवर्तन केलं, ज्याने अख्खी सृष्टी घडवली, ज्यात आपली मुलं मुली तुमची सुद्धा आहेत, त्याच्यात तुम्ही अरबाचे वाचन करता की 18 वर्षाच्या मुली झाल्यामुळे झाली की पळून जातात, लव्ह मॅरेज करता. व हा रेशो किती आहे? 10%, 20%. तुम्ही सर्रास एकाला धरता आणि म्हणते कायदा असा करा, कायदा तसा. जे संविधानामध्ये लिहिलेलं आहे, जे संविधान जे आहे त्या संविधानाला तुम्ही बदलायचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही ज्यावेळी अशा गोष्टी बेवाक्यपणे करता त्यावेळी समाज तुमच्या विरोधात वागेल. कारण ज्यांच्याशी अशा गोष्टी घडलेल्या आहेत अशी लोक तुम्हाला सामील असतील, पण प्रत्येक समाज हा तुम्हाला बांधील नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही काही बिनटोक बोलू नका. तुम्ही एका आज राजकीय पक्षाचे म्हणजे बीजेपीचे आमदार आहात. गंगापूर विधानसभेतून तुमची लोक काहीतरी तुम्हाला मानणारे आहात. त्याच्यामुळे तुम्ही नेहमीच शिक्षकांवर टोला रगडला, शिक्षक लुटतात, शिक्षक हे करतात ते करतात. हमेशा तुम्ही शिक्षकांवरती हा अत्याचार केलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठलाही मुद्दा नाही सापडला तर तुम्ही डायरेक्ट काय आले की मुलींवरती. अहो, त्यांना जो संविधानाने हक्क दिलेला आहे, मग लग्न कधी करायची त्यांची? 35, 40, 50 वर्ष झाल्यानंतर त्यांना मुलं होणार कधी? त्यांचं शिक्षण होणार कधी? त्यांना नोकऱ्या लागणार कधी? याची काय हमी आहे साहेब तुमच्याकडे? काहीतरी उठायचं आणि काही बोलायचं, असं चालतं का? त्याच्यामुळे कसं आहे, जे नियम लिहिलेला आहे संविधानाने, 18 वर्षाची मुलगी जी बालिक झालेली आणि 21 वर्षाचा मुलगा, कायदा आहे त्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर त्यांचं मतदान घेऊ नका. अक्षरशः 70 ते 80% मतदान हे 18 वर्ष मुलं मुलींचे आहे. सरकार टिकेल का आपलं? जरा विचार करा, बोलताना कुठलंही तारतम्य लक्षात ठेवा. त्याच्यामुळे माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, तुम्ही सत्तेतले आमदार असाल परंतु तुम्ही सत्तेत राहताना कुठल्याही गोष्टी बोलताना कुठल्याही गोष्टीचा विचार करा. तुम्ही स्वतः तुमच्या मुलीच्या लग्नात किती वेळ थिरकले हो अख्ख्या खायके बनारस पान गाण्यावरती? त्यावेळेस तुम्हाला नाही कळलं तुम्ही एक जबाबदार MLA आहात, एका असेंब्लीचे तुम्ही मेंबर आहात, आणि आज काही तुम्ही उठे ठोक जाऊन असेंब्लीत पावसाळी अधिवेशनात बोलता. मी एक या जगाचा, या आपल्या भारताचा नागरिक असून मला आर्टिकल 21 नुसार अधिकार दिलेला आहे. मी कुठल्याही सत्तेच्या विरोधात नाही, मी कुठल्याही पक्षाचा माणूस नाही, मी एक सर्वसामान्य माणूस म्हणून तुम्हाला सांगतो, असं कुठल्याही कोणावरती लादू नका आणि लादताना विचार करा. ज्याला त्याला आर्टिकल 21 नुसार बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेत, त्यांचं स्वेच्छेने जगणं असेल, त्यांचं बोलणं असेल, त्यांचं स्वातंत्र्य असेल, त्यांचे अनेक अधिकार आहेत, ते जरा तपासा आणि नंतर बोला. चला मित्रांनो, आजचा विषय हा कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट मध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.